हॅलो. हाय मुलांनो. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल, हो ना? व्यवस्थित असाल, सुखरूप एकदम. तर जसं तुम्ही बघू शकताय, आपला जो टॉपिक आहे, तो आहे बायनॉमियल थिअरम. ओके. तर टॉपिकच्या आधी माझं इंट्रोडक्शन, हो ना? जे फॉलो करतात त्यांना माहितीच आहे, की आपली ड्रिल काय असते आणि काय प्रोसेस फॉलो करावी लागते. तो मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बीटेकचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. तर हे झालं मुलांना माझ्याबद्दल. आणि आता जे टॉपिक आहे आपण त्याच्यावरती शिफ्ट करूयात. कारण खूप वेळ नसतो राईट आपल्याकडे. फक्त 1-1 तासाचं लेक्चर राहतो आणि त्यामध्ये आपल्याला जो कंटेंट आहे, आपलं जे टॉपिक आहे आपले ते कंप्लीट आणि कव्हर करायचं राहतं. ओके. सो सुरू करूयात आपण जो लेक्चर आहे आपला आजचा बायनॉमियल थिअरमवरती. तर मला सांगू द्या तुम्हाला, की हा जो टॉपिक आहे आपला, हा आहे पार्ट 2 लेक्चरचा. आणि पार्ट 1 जो आहे आपल्या या टॉपिकचा तो ऑलरेडी झाला आहे. ज्यामध्ये जे आपण बेसिक आणि एसेन्शियल थिअरी आहे बायनॉमियल थिअरमची, ती आपण सगळी कव्हर करून घेतलेली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आपले क्वेश्चन्स आहेत, जी एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करणार आहोत. आणि एक्सरसाइजच्या आधी एक काम करूयात आपण, एक फक्त क्विक रिकॅप घेऊन घेऊयात. जे पण आपले फॉर्म्युलाज आहेत, हो ना, आतापर्यंत जे आपण केलेले आहेत, जे पण बघितलेले आहे त्यांचे. ओके. चालेल. तो सुरू करूयात, हो ना. सगळ्यात आधी आपण बघितलं तो बायनॉमियल थिअरम काय आहे, राईट? सो आपण फॉर्म्युलाज बघितले होते, राईट? आपण जसं यूज करतो ते. तर जे एक्सपान्शन राहतं आपल्याकडे, ए प्लस बी टू द पॉवर एन, राईट? याचं एक्सपान्शन काय राहतं? एन सी नॉट ए टू द पॉवर एन प्लस एन सी वन ए टू द पॉवर एन मायनस वन बी वन प्लस एन सी टू ए टू द पॉवर एन मायनस टू बी टू द पॉवर टू प्लस एन सी थ्री ए टू द पॉवर एन मायनस थ्री बी टू द पॉवर थ्री प्लस हे जाईल तुमचं एन सी एन बी टू द पॉवर एन, राईट? हे आपण एवढं जे बेसिक स्ट्रक्चर होतं आपण हा बघितला होता. मी स्क्रीन माझी हलकीशी छोटी करतोय, म्हणजे मला जी रायटिंग स्पेस ती जास्त भेटेल आणि व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. ओके. तो एनसीएन जे आहे आपण इथे जे डिनोट करतोय, एनसीएन सगळ्यांना माहिती आहे. हा आहे तुमचा कॉम्बिनेट्रिक्स, हो ना. एनसीआर म्हणजे तुमचं एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आरचा फॅक्टोरियल, राईट? आणि याच्यामध्ये जे पण एक्सपान्शन मध्ये आहे, एक्सपान्शनचे रूल्स काय राहतात, की हे स्टार्ट होतं तुमची ए ची पॉवर एन आणि बी ची पॉवर 0 पासून. आणि ए जो आहे हा तुमचा डिक्रीज होत जातो, हो ना. ए टू द पॉवर एन पासून तो जाईल ए टू द पॉवर 0 ला. आणि बी टू द पॉवर 0 जी आहे ती तुमची इन्क्रीज होत जाते, राईट? म्हणजे बी टू द पॉवर 0 तुमचा जाईल बी टू द पॉवर एन ला. आणि की पॉइंट्स काय असतात यामध्ये, की जी तुमची सम असते पॉवरची, ठीक आहे. सम ऑफ पॉवर्स ऑफ ए अँड बी ही नेहमी इक्वल टू एन असते, राईट? ए काय होतो तुमचा इन्क्रीज होत जातो आणि बी काय होतो आपला डिक्रीज, सॉरी, बी इन्क्रीज होत जातो आणि ए जो आहे आपला ए डिक्रीज होत जातो एक्सपान्शन मध्ये, राईट? आता जो एनसीआर आहे आपला, राईट, एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल मायनस आर फॅक्टोरियल, राईट? तर याला जेव्हा आपण डिनोट करतो ना फॉर डिफरंट इंडेक्सेस, राईट? इंडेक्सेस म्हणजे कुठे आलो आपण, आलो आपल्या पास्कल्स ट्रायंगल वरती. तर पास्कल्स ट्रायंगल काय सांगतो आपल्याला, व्हॅल्यू सांगतो कोएफिशियंटची गिव्हन फॉर अ सर्टन इंडेक्स, ठीक आहे. इंडेक्स म्हणजे काय, की तुमची जी टर्म आहे त्याची पॉवर काय आहे, म्हणजे तुमचं जो एक्सपान्शन आहे, राईट, ए प्लस बी टू दी पॉवर एन. तर एन काय आहे आणि मग त्यामध्ये जे इन्व्हॉल्व टर्म्स असतील त्यांचं कोएफिशियंट काय असणार आहे, राईट? तर इंडेक्स झिरोच्या करस्पॉन्डिंग कोएफिशियंट 1 येईल. इंडेक्स 1च्या करस्पॉन्डिंग जे टर्म्स आहेत माझ्या एक्सपान्शन मध्ये त्यांचं कोएफिशियंट येईल 1 1. जेव्हा इंडेक्स 2 आहे तर तेव्हा काय येणार आहे 1 2 1. हे बघा, इंडेक्स 2 म्हणजे ए प्लस बी चा स्क्वेअर. हे झालं ए प्लस बी ची पॉवर 1 म्हणजे काय, ए प्लस बी. एचं कोएफिशियंट काय 1, बी चं कोएफिशियंट काय इकडे 1. मग थर्ड म्हणजे काय, ए प्लस बी चा क्यूब. याच्यात काय येणार तुमचं 1 3 3 1. जेव्हा इंडेक्स आला माझं 4 तेव्हा काय येणार आहे 1 4 6 4 1. जेव्हा इंडेक्स 5 होईल माझं तेव्हा काय येणार आहे 1 5 10 10 5 1. जेव्हा इंडेक्स 6 होईल तेव्हा काय होणार आहे 1 6 15 20 15 6 आणि 1. ओके. तर हे झालं तुमचं पास्कल्स ट्रायंगल कोएफिशियंट. आता याच्यामध्ये जे व्हॅल्यूज आहेत आपली, ही व्हॅल्यूज कसली आहेत, ही व्हॅल्यूज आहेत आपली एनसी
नॉटची. आता इकडे जेव्हा एन माझा 0 आहे तर ही टर्म होणार आहे माझी 0C0 राईट 1. जेव्हा नेक्स्ट टर्म घेईल मी तेव्हा याचा आन्सर काय येणार आहे 1C0 आणि 1C1. मी काम करतो दुसऱ्या कलरने लिहितो राईट. हा झाला 1C0 आणि हा झाला होता तुमचा 1C1. मग हा कळणार आहे 2C0 2C1 2C2. सेम वे मध्ये हा कळणार आहे 3C0 3C1 3C2 3C3 राईट आणि सो ऑन. जेव्हा 4 असेल 4C0 4C1 4C2 4C3 4C4. सेम वे मध्ये इंडेक्स 5चा करस्पॉन्डिंग आणि इंडेक्स 6चा करस्पॉन्डिंग. ठीक आहे. तर हे आपण बघितलं होतं. आणि जनरलाइज करायचं झालं तर जो एक्सपान्शन असतो माझा a प्लस बी टू दी पॉवर n, हा काय असतो माझा असतो हा समेशन ऑफ k इक्वल टू 0 n सी के a टू दी पॉवर n मायनस के b टू दी पॉवर k. ओके, मायनस के आणि b टू दी पॉवर k. ठीक आहे. चलो मग नेक्स्ट आपण बघितले होते यामध्ये सर्टन केसेस बघितले होतं आपण, हो ना, केस 1 केस 2 मध्ये. तर हे बघा मुलांनो, इकडे मी आता डिटेलमध्ये जाणार नाहीये कारण आपल्याला फक्त जे टॉपिक्स आहेत ते एकदा फक्त रिफ्रेश करायचं तुमच्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज स्टार्ट करायची. ओके. तर केस 1 मध्ये ए जेव्हा तुमचा एक्स आहे आणि बी जेव्हा तुमचा मायनस वाय आहे, तर याच्यात काय होणार तुमचा हा एक्सपान्शन होईल एक्स मायनस वाय टू दी पॉवर एन. तर याचं एक्सपान्शन काय असतं तुमचं एन सी नॉट एक्स टू दी पॉवर एन प्लस एन सी वन एक्स टू दी पॉवर एन मायनस वन मायनस वाय प्लस NC2 x टू दी पॉवर n मायनस 2 मायनस y टू दी पॉवर 2 प्लस हे कंटिन्यू होईल. आता नोट करायचं जेव्हा पॉवर ऑड असते, ठीक आहे, तेव्हा नेगेटिव्ह राहील नंबर. जेव्हा पॉवर इव्हन राहील तेव्हा नंबर जो आहे तुमचा कोएफिशियंट तो पॉझिटिव्ह राहील. ओके. तो काय येणार आहे एनसी नॉट एक्स टू दी पॉवर एन प्लस NC1 एक्स टू दी पॉवर n मायनस 1 वाय, इकडे मायनस येईल, प्लस NC2 एक्स टू दी पॉवर n मायनस 2 वाय स्क्वेअर मायनस NC3 एक्स टू दी पॉवर n मायनस 3 वाय क्यूब प्लस मायनस अप टिल जोपर्यंत तो जाईल तुमचं कंडिशन तोपर्यंत. ठीक आहे. ही झाली आपली केस 1. नेक्स्ट होती केस 2 ज्यामध्ये ए आपलं 1 आहे आणि बी आपला एक्स आहे. तर हा एक्सपान्शन काय होणार आहे माझं 1 प्लस एक्स टू दी पॉवर एन म्हणजेच काय एनसी नॉट प्लस NC1 एक्स प्लस NC2 एक्स स्क्वेअर प्लस NC3 एक्स क्यूब कंटिन्यू राईट. यामध्ये जर माझा A1 असला राईट दुसरी केस आणि बी माझा मायनस एक्स असला तर काय होणार आहे जे साईन्स आहेत माझे ऑड पॉवरची ती नेगेटिव्ह होईल राईट. तर NC नॉट मायनस NC1 एक्स प्लस NC2 एक्स स्क्वेअर मायनस NC3 एक्स क्यूब प्लस मायनस आणि कंटिन्यू. ओके. सो हे झालं. मग नेक्स्ट जे आपण बघितलं होतं ते आपण बघितलं होतं की जो मिडल मोस्ट टर्म राहतो आणि जनरल टर्म असतो तो कसा फाइंड करतो आपण राईट. तर जो मिडल टर्म असतो आपल्या एक्सपान्शन मध्ये ए प्लस बी टू दी पॉवर एन चा, तो काढण्यासाठी आपल्याकडे दोन कंडिशन राहते. एक जेव्हा कंडिशन असते इव्हन, हो ना, म्हणजे काय एन जो आहे आपला एन इव्हन असतो. तर एन जेव्हा इव्हन आहे माझे जे नंबर ऑफ टर्म्स असतात ते किती असतात आपले असतात एन प्लस वन. तर एन जर इव्हन आहे तर नंबर ऑफ टर्म्स किती झाले, टर्म झाले ऑड. जर टर्म्स ऑड आहेत तर मिडल टर्म काय येणार आपली, मिडल टर्म येईल एन प्लस वन बाय टू एथ टर्म राईट. आणि जेव्हा एन आपला ऑड आहे म्हणजे टर्म्स किती झाले आपल्याकडे, टर्म्स झाले इव्हन. टर्म्स जेव्हा इव्हन आहे तर मिडल मोस्ट टर्म्स किती येतील यामध्ये, मिडल टर्म्स येतील दोन. एक येतील एन प्लस वन बाय टू, कळतंय हे, आणि एक टर्म येईल आपली एन प्लस वन अपॉन टू प्लस वन, इकडे एन अपॉन टू प्लस वन टर्म. ठीक आहे. ही झाली कंडिशन ऑड इव्हनची. आणि नेक्स्ट जो होता तो होता आपला जनरल टर्म. तो जनरल टर्म कसा फाइंड करतो आपण, जनरल टर्म हे बघा आपला जनरल टर्म असतो. जर तुम्हाला फोर्थ टर्म पाहिजे राईट तर आर तुम्ही घेणार 3. का आर 3 घेणार, कारण मी जेव्हा प्रोसेस स्टार्ट करतो माझा एनसीआर आर स्टार्ट फ्रॉम माझा 0. तर फर्स्ट टर्म मध्ये आर 0 असतो तर फोर्थ टर्म मध्ये आर काय येणार माझा 3 राईट. तो जनरल टर्म आपण लिहिताना लिहितो हा आर प्लस वन एथ टर्मच्या फॉर्म मध्ये. आर प्लस वन एथ टर्म हे काय बनतो आपला, हा बनतो आपला एनसीआर ए टू द पॉवर एन मायनस आर बी टू द पॉवर आर. ओके, हे नोट करायचं राईट. तर ही मोस्टली हा कॉन्टेंट होता जो आपण आतापर्यंत कव्हर केलेला आहे आणि जो आपण मागच्या क्लासेसमध्ये शिकलोय. ओके. सो
हे झालं तर आता आपल्याला पुढे मूव्ह करता येईल. ओके, क्लिअर सगळ्यांना? चलो, तर जी एक्झाम्पल्स आहेत आपण काही काही एक्झाम्पल्स बघूयात आणि ते एकदा झाले आपले की त्यानंतर जी एक्सरसाइज आहे आपली आपण ती सुरू करूयात. ओके, तर एक एक्झाम्पल क्वेश्चन घेऊ फक्त, एक हलकीशी बेटर अंडरस्टँडिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, आणि ती कम्प्लीट होतात आपण जी एक्झाम्पल जी एक्सरसाइज आहे आपली ती आपण सुरू करूयात. ओके, चलो. तर स्पेशल केसेस झालेत बघून आपले, आपण एक्सपान्शन सुद्धा बघितलंय आणि आपण बाकी गोष्टी सुद्धा बघितल्यात मोर ऑर लेस. तर जी एक्सरसाइज आहे त्यामध्ये कसले क्वेश्चन येतील तर त्याच्यासाठी एक घेऊयात आपण एक्झाम्पल क्वेश्चन फक्त. चल, एक्झाम्पल क्वेश्चन, तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 98 टू द पॉवर 5 ची. तर हे काय बोललोय मी? 98 टू दी पॉवर 5 चं तुम्हाला एक्सपान्शन फाइंड करायचं. ओके, तुम्हाला मी टाइम देतोय 1 मिनिटाचा, आन्सर कम्प्युट करा. ठीक आहे, काय करायचं मुलांना? सिम्पली तुम्हाला स्प्लिट करायचंय 100 मायनस 2 टू द पॉवर 5 मध्ये. तर याचा फॉर्म काय झाला आपला? a मायनस बी टू दी पॉवर n, जिकडे a आहे आपला 100, b आहे 2 आणि n आहे 5. आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला बायनॉमियल एक्सपान्शन लावून व्हॅल्यूज ऍड करून सोल्युशन फाइंड करायचं. ओके, चलो. ओके, तर मी एक्सपेक्ट करतोय की सोडून झालं असेल तुमचं, नसेल झालं तर बघा. ठीक आहे, काय म्हणालोय आपण? 98 टू दी पॉवर 5 चं आपल्याला काय करायचंय? बायनॉमियल एक्सपान्शन, राईट? सो काय झालंय, आपली टर्म आहे 100 मायनस 2 टू दी पॉवर 5. तर काय येणार याचं? एनसी नॉट, एन किती आहे? 5. 5 सी नॉट 100 टू दी पॉवर 5. सेकंड टर्म काय येणार? निगेटिव्ह 5c1 100 टू दी पॉवर 4 इंटू 2 प्लस 5c2 100 ची पॉवर 3 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 5c4 100 ची पॉवर 2 2 ची पॉवर 3 प्लस 5c3 सॉरी 5c4 100 ची पॉवर 1 2 ची पॉवर 4 मायनस 5c5 100 ची पॉवर 0 म्हणजे 1 इंटू 2 ची पॉवर 5. ओके, तो याला एक्सपांड करून सॉल्व्ह करणार तर काय येणार आहे आन्सर? आन्सर येईल तुमचं 9039207968. ओके, हा बेसिकली एक्सपान्शन झाला तुमचा, राईट? 100 ची पॉवर 5 काढाल, 100 ची पॉवर 4 इंटू 2 कराल, 100 क्यूब इंटू 2 स्क्वेअर वगैरे करून जेव्हा सॉल्व्ह कराल क्वेश्चन, तर फायनली जो आन्सर आहे तुमचा तो हा येणार आहे. ओके, चलो चलो. तर हे झालं मुलांनो. आता आपण जी आपली एक्सरसाइज आहे, राईट, एक्सरसाइज 7.1 ती सुरू करूया. ठीक आहे, तर तुम्ही हेडिंग देऊ शकता एक्सरसाइज 7.1. ठीक आहे, तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी तुम्हाला दर एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी 1-2 मिनिटाचा टाइम देणार आहे, हो ना, दर क्वेश्चनसाठी, जिकडे तुम्हाला टाइम घेऊन तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे आणि आन्सर फाइंड आउट करायचं, ट्राय करायचं, आणि तुम्ही आन्सर तुम्हाला कळवाल कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, तर याची गरज ह्यामुळे असते कारण मला माहिती आहे की तुम्हाला जर मी फक्त हे होमवर्कच्या हिशोबाने दिलं तर कोणीच काही करणार नाही, हो ना, अभ्यास आपण करत. तर मेन काम हे की जसं जसं तुम्ही लेक्चर बघताय तर साइड बाय साइड तुम्ही ट्राय करताय क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तर याच्याने एक गोष्ट जी एन्शुअर होते ती ही होते की तुमची जी थिंकिंग ॲबिलिटी आहे ना ती सतत ग्रो होत राहील. असं नाही होणार की तुम्हाला डिपेंड करावं लागेल, कारण आपण जेव्हाही परीक्षा द्यायला जातो ना, आपण जेव्हाही काही करतो तर त्या टाइमला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की आपल्याला स्वतःहून त्या स्पॉटवरती क्वेश्चन अटेम्प्ट करता यायला पाहिजे, हो ना. आपल्याला त्या पर्टिक्युलर टाइमला जे पण क्वेश्चन्स आहेत आपले, आपल्याला ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे, हो ना, स्वतःची थिंकिंग ॲबिलिटी आणि रिझनिंग यूज करून. कारण क्वेश्चन्समध्ये, परीक्षांमध्ये क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सगळे सारखे येणार नाही, जे तुम्ही ऑलरेडी केले आहेत. त्यामध्ये काही ना काही ॲप्लिकेशन असेल, काही ना काही चेंजेस असतील. तर त्या गोष्टीचं आपण लक्ष घेऊयात. ओके. तर त्यामुळे तुम्हाला जे अटेम्प्ट करणं आहे क्वेश्चन स्वतःहून ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर चला क्वेश्चन नंबर 1 बघू. काय म्हणाले? तर आधी सांगितलंय की एक्सपांड ईच ऑफ द एक्सप्रेशन्स इन एक्सरसाइज 1 to 5. ओके. क्वेश्चन्स दिलेत आपल्याला, ते फक्त एक्सपांड करायचे. एक्सपांड काय बेसिसवरती करणार आपण? नॉर्मल बायनॉमियल थिअरम यूज करून. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, 1 मायनस 2x टू दी पॉवर 5. ओके. इझी क्वेश्चन आहे. नॉर्मल एक्सपान्शन करायचंय. हे येतं आपल्याला, राईट. इथे a किती आहे आपला? 1. b किती आहे? -2 आहे आणि n किती आहे? 5. ओके.
तर याचं मुलांनो बायनॉमियल एक्सपान्शन करा या एक्सप्रेशनचं आणि काय इक्वेशन येते ती मला सांगायची. ठीक आहे, पटकन छोटासाच क्वेश्चन आहे. आय गेस 2 मिनिटाची सुद्धा गरज नाही तुम्हाला, 1 मिनिटातच त्याचा आन्सर यायला पाहिजे. ओके मुलांनो, आला आन्सर या क्वेश्चनचं, केलं एक्सपान्शन. चला तर बघूयात काय आपल्याकडे आन्सर आहे. 1 मायनस 2 एक्स टू दी पॉवर 5 क्वेश्चन आहे, राईट. एक्सपान्शन फर्स्ट टर्म 5c0 1 ची पॉवर 5 मायनस 5c1 1 ची पॉवर 4 इंटू 2x प्लस 5c2 1 ची पॉवर 3 2x चा स्क्वेअर मायनस 5c3 1 चा स्क्वेअर इंटू 2x चा क्यूब प्लस 5c4 इंटू 1 इंटू 2x ची पॉवर 4 मायनस 5c5 टू 2x ची पॉवर 5. ठीक आहे, तर जे टर्म्स आहेत आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जेव्हा बायनॉमियल एक्सपान्शन आपला एक्स मायनस वाय टू दी पॉवर एन चा राहतो त्यामध्ये अल्टरनेटली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म्स असतात, राईट. तर ही जी इक्वेशन आहे आपली याला जेव्हा तुम्ही आपण फर्दर सिम्प्लिफाय करतोय तर काय येणार आन्सर येईल 1 मायनस 5 इंटू 2x प्लस 10 इंटू 4x चा स्क्वेअर मायनस 10 इंटू 8x चा क्यूब प्लस 5 इंटू 16x टू दी पॉवर 4 मायनस 32x ची पॉवर 5, राईट. आता हे कुठून आलं आपल्याला हे माहिती आहे, राईट. 5c0 ची व्हॅल्यू किती असते 5c5 च्या इक्वल जी आहे 1. मग 5c4 आणि 5c1 ची व्हॅल्यू असते सेम, किती असते ती असते 5 आणि 5c3 ची व्हॅल्यू असते इक्वल टू 5c2 जी असते तुमची 10, राईट. तर इकडनं जे आपले कोएफिशियंट्स आहेत ते आले. ओके, तो गिवन एक्सपान्शनचं फायनल आन्सर काय येणार आहे आपलं 1 मायनस 10x प्लस 40x स्क्वेअर मायनस 80x क्यूब प्लस 80x टू दी पॉवर 4 मायनस 32x टू दी पॉवर 5. ओके, सगळ्यांचं हेच फायनल आन्सर आलं. जर आले तर वेल अँड गुड, जर नाही आले तर प्लीज बघा कुठे चूक केली. ठीक आहे, कारण सरळ सोपे डायरेक्ट क्वेश्चन जाते, यामध्ये काही चेंजेस नाहीये, काही वेगळा कॉन्सेप्ट लावावा लागला नाही आपल्याला. ओके, तर हा झाला असेल तुमचा लिहून, तर आपण मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. ओके, चल तर मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. काय एक्सपान्शन सांगितलंय 2 अपॉन एक्स मायनस एक्स अपॉन 2 टू दी पॉवर 5. ठीक आहे, काय काय गिवन आहे, ए दिलाय 2/x, बी दिलेला आहे मायनस x/2 आणि परत एन ची पॉवर किती आहे 5. ओके, चला 2 मिनिटाचा टाइम देतोय, स्वतःहून सॉल्व्ह करून जी इक्वेशन आहे मला इक्वेशनचा आन्सर सांगा खाली कॉमेंट सेक्शन मध्ये. ओके, त्यानंतर मी सोल्युशन जे आहे ते डिस्कस करेल तुमच्यासोबत. चल पटकन करायचं क्वेश्चन सॉल्व्ह. ओके म्हणून झालाय सेकंड क्वेश्चन, करूयात डिस्कस. चल, तो फर्स्ट टर्म काय येणार आहे n5 आहे, तर फर्स्ट टर्म स्टार्ट होईल आपली 5c0 इंटू 2 अपॉन एक्स टू दी पॉवर 5 इंटू ही जी टर्म आहे ही 0 राहील तर त्याचं व्हॅल्यू येईल 1. सेकंड टर्म निगेटिव्ह राहील हो ना, ऑड इवन सिक्वेन्स मायनस 5c1 2 अपॉन एक्स टू दी पॉवर 4 x/2 प्लस 5c2 2/x टू दी पॉवर 3 आणि x/2 चा स्क्वेअर मायनस 5c3 2 अपॉन x टू दी पॉवर 2 इंटू x/2 ची पॉवर 3 प्लस 5c4 2 अपॉन x ची पॉवर 1 इंटू x/2 ची पॉवर 4 मायनस 5c5 x अपॉन 2 ची पॉवर 5, राईट. आता याच्यात व्हॅल्यूज टाकणार आपण हो ना, व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार 5c0 वगैरे टाकून जे एक्सपान्शन आहे हो ना पॉलिनॉमियल्सचं टू देअर पॉवर ते. सो फर्स्ट काय येणार आहे आपलं टर्म, फर्स्ट टर्म येईल 32 अपॉन x टू दी पॉवर 5 मायनस 5 टाइम्स 16 अपॉन x टू दी पॉवर 4 इंटू x/2 प्लस 10 इंटू 8 अपॉन x/3 इंटू x स्क्वेअर बाय 4 मायनस 10 इंटू 4 अपॉन x स्क्वेअर x क्यूब बाय 8 प्लस 5 इंटू 2/x इंटू x ची पॉवर 4 अपॉन 16 मायनस x टू दी पॉवर 5 बाय 32. ओके, हे कुठून आणलंय, आपले जे कोएफिशियंट्स आहेत ते आपल्याला माहिती आहे, राईट. पास्कल्स ट्रायंगलच्या हिशोबाने जेव्हा आपला इंडेक्स काय असतो, इंडेक्स जेव्हा असतो 5 तर तेव्हा आपले कोएफिशियंट्स काय असतात, इंडेक्स 5 च्या करस्पॉन्डिंग कोएफिशियंट असतात 1 5 10 10 5 आणि 1, राईट.
तर ही जी कोएफिशियंटची जी व्हॅल्यू आहे ही सिम्पली आपण कुठे टाकली या इक्वेशन्स मध्ये आणि सबस्टिट्यूट केला. ओके, सो फायनली जेव्हा याला आपण एक्सपांड करून फायनल आन्सर काढणार आहे, तर फायनल आन्सर काय येणार आहे, जी इक्वेशन आहे आपली शेवटची ती 32/x⁵ बरोबर, मायनस 40/x³ प्लस 20/x मायनस 5x प्लस 5/8x³ मायनस 1/32x⁵. ओके, हा आला आपला फायनल आन्सर. ठीक आहे, कळलं इथपर्यंत सगळ्यांना? मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. 3 काय दिलं क्वेश्चन नंबर 3? 2x मायनस 3⁶. ओके, चेंजेस बघा याच्यात काय, ए 2x आहे, बी तुमचा -3 आहे आणि इकडे एन किती झालंय 6. ओके, तर एन 6च्या करस्पॉन्डिंग जे इंडेक्स आणि कोएफिशियंट त्याचे व्हॅल्यूज चेंज होतील, राईट, NC0 NC1 वगैरे. तर हा आन्सर सॉल्व्ह करायचा 1 मिनिटाचा तुम्हाला टाइम देतोय, मग आपण सोल्युशन डिस्कस करू. ओके, अटेम्प्ट करा स्वतःहून, एक्सपान्शन लिहा, व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा ना, चूक वगैरे नको व्हायला. इथे जर तुमची प्रॅक्टिस झाली, इकडे जर सवय लागली, तर परीक्षेमध्ये व्यवस्थित होईल. ओके, चल. ओके मुलांनो, आलंय का आन्सर? केलं सॉल्व्ह क्वेश्चन? चला बघूयात. काय येणार आहे फर्स्ट टर्म? 60 एक्सक्यूज मी, 60 इंटू 2x⁶ मायनस 61 2x⁵ इंटू 3 प्लस 62 2x⁴ इंटू 3 स्क्वेअर मायनस 63 2x³ 3³ प्लस 64 2x² इंटू 3⁴ मायनस 65 2x⁴ 3⁵ प्लस 36 3⁵. ओके, तो याला आपण ओपन करूयात अजून, तर काय येणार आहे आन्सर येईल 64 टाइम्स x⁴ मायनस 6 इंटू 32 x⁴ इंटू 3 प्लस 15 इंटू 16x⁴ इंटू 9 मायनस 20 टाइम्स 8x³ इंटू 27 प्लस 15 इंटू 4x² इंटू 81 मायनस 6 इंटू 2x इंटू 243 प्लस 729. ठीक आहे, ह्याच्यात जे कोएफिशियंट्स आहेत ते आपले कसे आलेत लक्षात आहेत ना. आपण जर NC0 वगैरे त्याची व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याला जर फाइंड नसेल करायची, तर काय करणार आपण, नेहमी जो आपला पास्कल्स ट्रायंगल आहे तो यूज करणार. जेव्हा इंडेक्स 6 आहे तर कोएफिशियंट्स काय येतील 1 6 15 20, एक मिनिट, 15 20 15 6 1. ओके, जो वरती पास्कल्स ट्रायंगल आहे, राईट, हा, याची जी ऍडिशन होईल डिजिट्सची, राईट, इकडे जेव्हा 1 आहे माझ्याकडे इंडेक्स 6 साठी, 1 1 प्लस 5 6 5 प्लस 10 15 10 प्लस 10 20 10 प्लस 5 15 5 प्लस 1 6 आणि 1. तर 1 6 15 20 15 6 1, राईट, 1 6 15 20 15 6 1 हे आले कोएफिशियंट्स तुमचे आणि याची व्हॅल्यू. ठीक आहे, तो फायनली जेव्हा इक्वेशनला मी सिम्प्लिफाय करेल, पूर्ण ओपन अप करेल, तर आन्सर काय येतोय माझं, इक्वेशन फायनल 64x⁶ मायनस 576x⁵ प्लस 2160x⁴ मायनस 4320x³ प्लस 4860x² मायनस 2916x प्लस 729. ओके, क्लिअर सगळ्यांना? शाबास. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय, x/3 प्लस 1/x⁵. ओके, ह्याच्यात ए आहे आपला x/3, बी आहे 1/x आणि एन आहे 5. ओके, चला मुलांना सॉल्व्ह करायचं स्वतः, 1 मिनिटाचा टाइम देतोय. नाही, याचं एक्सपान्शन थोडं मोठं आहे, 2 मिनिटाचा टाइम देतोय. ओके, ट्राय कराल स्वतःहून सॉल्व्ह करायचं आणि आन्सर कळवा मला. ओके, चलो बघत आन्सर. ठीक आहे, काय येणार आहे 5c0 x/3 ची पॉवर 5 प्लस 5c1 x/3 ची पॉवर 4 1/x प्लस 5c2 x/3 चा क्यूब इंटू 1/x चा स्क्वेअर प्लस 5c3 x/3 चा स्क्वेअर 1/x चा क्यूब. मुलांना 1 मिनिट, मला एक अर्जंट कॉल येतोय, आपण परत स्टार्ट करूया.
हॅलो, येस, सॉरी इंटरप्शनसाठी. कंटिन्यू करूया, ठीक आहे. प्लस 5c4 एक्स अपॉन 3 इंटू 1 अपॉन एक्स ची पॉवर 4 प्लस 5c5 1 अपॉन एक्स ची पॉवर 5. ओके, यालाच पुढेच आपण अजून सॉल्व्ह करणार, ओपन करणार, तर आन्सर येईल एक्स अपॉन 5 अपॉन 243 प्लस 5 इंटू एक्स अपॉन 4 ची पॉवर 81 अपॉन 1 अपॉन एक्स प्लस 10 इंटू एक्स क्यूब अपॉन 27 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 10 इंटू एक्स स्क्वेअर बाय 9 इंटू 1 अपॉन एक्स क्यूब प्लस 5 इंटू एक्स बाय 3 अपॉन 1 अपॉन एक्स ची पॉवर 4 प्लस 1 अपॉन एक्स ची पॉवर 5. ओके, आणि याला अजून सॉल्व्ह करणार आपण, तर जी फायनल इक्वेशन आहे आपली ती येते 1 अपॉन 243, याला लिहू एक्स क्यूब अपॉन 243 प्लस 5x क्यूब अपॉन 81 प्लस 10x अपॉन 27 प्लस 10 अपॉन 9x प्लस 5 अपॉन 3x क्यूब प्लस 1 अपॉन x ची पॉवर 5. ओके, हा आला आपला फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघू मुलांनी. क्वेश्चन नंबर 5. ओके, काय क्वेश्चन आहे? एक्स प्लस 1 अपॉन एक्स टू दी पावर. ओके, खूपच इझी क्वेश्चन आहे. ओके, एकदम सोपं एक्सपान्शन आहे, कारण काहीच कोएफिशियंट्स वगैरे वेगळे व्हॅल्यूज चेंज होणार नाही आहेत. फक्त इझी, फक्त आय मीन जे तुमचे व्हॅल्यूज आहेत एनसी नॉट वगैरे फक्त ते लागणार त्याच्या पुढे, आणि एक्सचे जे टर्म्स आहेत जे त्याची पॉवर आहे त्यामध्ये खेळावं लागणार आहे. ओके, सो ए काय इथे? ए आहे आपला एक्स, बी आहे 1 अपॉन एक्स आणि एन ची व्हॅल्यू आहे 6. ओके, 1 मिनिटात सॉल्व्ह करायचं क्वेश्चन आणि आन्सर सांगायचा. ओके, तर हे बघायचं एक्सपान्शन कसं येणार आहे. सोपं आहे, राईट? 60 नॉट एक्स टू दी पॉवर 6 प्लस 61 एक्स टू दी पॉवर 5 1 अपॉन एक्स प्लस 62 एक्स टू दी पॉवर 4 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 63 एक्स क्यूब इंटू 1 अपॉन एक्स क्यूब प्लस 64 एक्स टू दी पॉवर 2 1 अपॉन एक्स ची पॉवर 4 प्लस 65 एक्स इंटू 1 अपॉन एक्स टू दी पॉवर 5 प्लस 66 इंटू 1 अपॉन एक्स टू दी पॉवर 6. राईट, हेच पुढची स्टेप काय होणार आहे? एक्स टू दी पॉवर 6 प्लस 6x टू दी पॉवर 4 प्लस 15x स्क्वेअर प्लस 20 प्लस 15 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 6 अपॉन एक्स टू दी पॉवर 4 प्लस 1 अपॉन एक्स टू दी पॉवर. ठीक आहे, क्लिअर आहे? कळाले सगळ्यांना? चलो, तो पहिले 5 क्वेश्चन झालेत आपले सॉल्व्ह करून. मूव्ह करत पुढच्या क्वेश्चन वरती. ओके, काय दिलेत क्वेश्चन? क्वेश्चन नंबर बघूयात 6. ओके, काय म्हणाले आपल्याला क्वेश्चन नंबर 6 पासून क्वेश्चन नंबर 9 काय यूज करायचं आपल्याला? बायनॉमियल थिअरम यूज करून व्हॅल्यूज जी आहेत ती इव्हॅल्युएट करायची आहे. ओके, तो बेसिकली काहीच नाही, फक्त बायनॉमियल एक्सपान्शन लावायचं त्यांच्यावरती आणि व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन 96 चा क्यूब. ओके, चलो सॉल्व्ह करायचं स्वतः. सोपी प्रश्न आहेत मुला ही एकदम. ओके, सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे तुमच्याकडनं. कॅल्क्युलेशन हेवी क्वेश्चन्स आहेत त्या पॉइंट वरती मी ऍग्री करतोय, हो ना, की थोडस जास्त मोठे मोठे व्हॅल्यूज येतील तर छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात, पण आपल्याला ते अवॉइड करायची आहे. राईट, तेच मेन गोष्ट आहे ज्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आलंय का आन्सर? हे बघा काय करायचं, आपण सॉल्व्ह केलं होतं ना असंच एक्झाम्पल जस्ट क्लासच्या स्टार्टिंगला एक्सरसाइज सुरू करण्याच्या आधी. तर काय केलं होतं आपण त्यामध्ये? जेव्हा नंबर आहे माझ्याकडे तर काय मी त्याला स्प्लिट करेल. 96 ला कसं स्प्लिट करू शकतो मी? 100 मायनस 4 ची पॉवर 3. हे काय झालं माझं? ए मायनस बी टू दी पॉवर एन, जिकडे ए माझा 100 आहे, बी आहे माझा -4, म्हणजे ए प्लस बी टू दी पॉवर एन, जिकडे बी -4 आहे किंवा ए मायनस बी बोला, आणि एन आहे 3. तर एक्सपान्शन कसं येणार आहे याचं? एक्सपान्शन इज 5c नॉट इंटू 100 ची पॉवर 5 प्लस सॉरी 3c नॉट 100 ची पॉवर 3 प्लस 5c1 3c1 100 स्क्वेअर इंटू 4 प्लस 3c2 इंटू 100 इंटू 4 चा स्क्वेअर मायनस 3c3 इंटू 4 चा क्यूब. ओके, तो याचे व्हॅल्यूज आपण टाकून व्हॅल्यू काढणार, म्हणजे सबस्टिट्यूट करून किंवा एक्सपांड करून, तर आन्सर येईल हा झाला तुमचा 100 चा क्यूब मायनस
3 इंटू 40,000 प्लस 3 इंटू 1600 मायनस 64. बाकी जे कोएफिशियंट्स आहेत, कोएफिशियंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एक्सक्यूज मी. 3C3 ची व्हॅल्यू इज इक्वल टू 3C0 ची व्हॅल्यू जी 1 आहे आणि 3C2 ची व्हॅल्यू आहे तुमची 3C1 च्या व्हॅल्यूची इक्वल जी आहे 3. ओके. तो हे जे व्हॅल्यूज आपण इकडे सबस्टिट्यूट केलेत याला सॉल्व्ह करणार तर फायनल आन्सर आपला येईल -12,000 प्लस 4800 मायनस 64. तो याचा आन्सर येईल आपला 1004800 मायनस 1220064 which will be equal to 884736. ओके. चलो, हा झाला पहिला क्वेश्चन सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 7. काय क्वेश्चन नंबर 7? 102 ची पॉवर 5. ओके. सॉल्व्ह करायचं आता. स्प्लिट कसं करणार आपण? 100 प्लस 2 टू दी पॉवर 5. काय फॉर्मॅटमध्ये आला? हा आला आपला a प्लस बी टू दी पॉवर n. a आहे इथे आपला 100, b आहे 2 आणि n आहे आपला 5. ओके. चलो, आले आन्सर? नाही अजून? चला डिस्कस करूयात. ओके. तो 102 ची पॉवर 5 राईट. तर बायनॉमियल एक्सपान्शन लावेल मी. तर आन्सर कसं येणार आहे? 5C0 इंटू 100 ची पॉवर 5 प्लस 5C1 100 ची पॉवर 4 इंटू 2 प्लस 5C2 100 ची पॉवर 3 2 चा स्क्वेअर प्लस 5C3 100 ची पॉवर 2 इंटू 2 चा क्यूब प्लस 5C4 इंटू 100 इंटू 2 ची पॉवर 4 प्लस 5C5 इंटू 2 ची पॉवर 5. ओके. मित्रांनो, आता आपल्याला एक गोष्ट जी माहिती आहे ती आहे की जी कोएफिशियंट्स आहे आपली राईट पास्कल ट्रायंगलच्या अकॉर्डिंगली. तर त्यामध्ये व्हॅल्यूज करणार कोएफिशियंट्सची जेव्हा इंडेक्स 5 असतो आपला 1 5 मग 1 5 10 10 5 1 बरोबर. हे येतील व्हॅल्यूज आपले कोएफिशियंट्सचे. ओके. तो एक्सपांड करणार तर काय येणार आहे आन्सर माझं 1 हे झालं 10 ची पॉवर 5 प्लस 5 इंटू 10 ची पॉवर 4 इंटू 2 प्लस 10 इंटू 100 ची पॉवर 3 प्लस 10 इंटू 8000 प्लस 5 इंटू 1600 प्लस 32. राईट. सो फायनली याला सॉल्व्ह करणार तर काय येणार आन्सर येईल आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्लस 5 इंटू 2 10 3 4 5 6 7 8 प्लस 10 इंटू 4 8 1 2 3 4 5 6 7 प्लस 8 इंटू 1 2 3 4 5 प्लस 168 3 4 प्लस 32. ओके. हा. तो याला ऍड करून कॅल्क्युलेट करणार तर आन्सर येईल 1104080803. ओके. हा आला तुमचा आन्सर ते एक्सपान्शनचा 102 ची पॉवर 5 चा. ओके. चलो मूव करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 8. काय आहे 101 ची पॉवर 4? याला कसं सॉल्व्ह करणार आपण? 100 प्लस 1 ची पॉवर 4. ए किती आहे? 100. बी किती आहे? 1. एन किती आहे? 4. ओके. चलो एक्सपांड करायचं. इझी. पटकन सॉल्व्ह कराल आणि आन्सर कळवेल कमेंट्स मध्ये. चला मुलांनो, पटकन सॉल्व्ह करायचं. एवढा पण अवघड प्रश्न नाही येतो की इझी क्वेश्चन आहेत आणि सोपे एक्सपान्शन सुद्धा आहे. पॉवर जेव्हा 4 आहे तर कोएफिशियंट्स काय आहेत ना. एक काम करू शकतात तुम्ही ना, जो पास्कलचा ट्रायंगल आहे तो लर्न करून ठेवू शकता बेसिकली. नाहीतर व्हॅल्यूज आहेत ते कसे काढायचे राईट लाईक 1 1 1 2 1 1 3 3 1 हो ना. 1 4 6 4 1 मग 1 5 10 10 5 1 1 6 15 20 15 20 15 6 1 मग काय येणार आहे 1 7 22 35 35 21 7 1 हो ना. जे इंडेक्स आहेत तुमचे त्याच्या हिशोबाने जे व्हॅल्यूज आहेत तर हे तुम्हाला मदत करते. ठीक आहे. तो पास्कल्स ट्रायंगल अपार्ट नेक्स्ट अप जे आहे आपल्याकडे ते जो क्वेश्चन आहे आपला तो आपण सॉल्व्ह करूयात. ओके. चलो तो क्वेश्चन एक्सपान्शनच्या हिशोबाने राईट काय 100 प्लस 1 ची पॉवर 4 तर काय येणार आहे आन्सर याचं? आन्सर येईल आपलं 4C0 इंटू 100 ची पॉवर
4 प्लस 4c1 100चा क्यूब प्लस 4c2 100चा स्क्वेअर प्लस 4c3 इंटू 100 प्लस 4c4 राईट. प्लस कॅल्क्युलेट करणार तर पुढे आन्सर काय येणार आहे प्लस 4c1 4 असतो प्लस 6 इंटू 10,000 प्लस 4 इंटू 100 प्लस 1. सो इथं ऍड करणार तर काय येणार आहे फायनल आन्सर प्लस 40,000 40 लाख प्लस 6 इंटू 3 4 6 प्लस 400 प्लस 1. तो फायनल आन्सर येईल 1040604001 हो ना. सिमेट्री बघा 10406 10406 हो ना दोन्ही साईडने. चलो तो यानंतर क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 9 जो आहे हा आहे आपला आजचा लास्ट क्वेश्चन जो आपण सॉल्व्ह करणार आहोत. यानंतर जे पुढचे क्वेश्चन आहेत आपले 10 11 12 13 14 किती प्रश्न झाले ही झाली 5 क्वेश्चन. तर ही 5 प्रश्न आणि खालची 6 टोटल 11 क्वेश्चन हे आपण सॉल्व्ह करणार नेक्स्ट क्लासमध्ये. ओके. तर बायनॉमियल वरती आपलं अजून एक सेशन होईल अजून एक लेक्चर होईल ज्यामध्ये आपण पुढचे क्वेश्चन डिस्कस करू. आणि जर टाइम असला तर मी तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशनल क्वेश्चन्स पण देईल सॉल्व्ह करायला. जर ते नाही तर खाली तुम्ही माझ्याकडनं कमेंट सेक्शन मध्ये मागू शकता की सर आम्हाला ऍडिशनल प्रॉब्लेम द्या सॉल्व्ह करायला. तर मी तुम्हाला ते देईल सॉल्व्ह करायला. ओके. चलो थँक्यू सो मच. तो ते झालं. चला हा जो पुढचा क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. काय करणार याच्यामध्ये स्प्लिट करताना 99 ला आपण लिहिणार 100 मायनस 1 ची पॉवर 5 राईट. तर म्हणजे काय आला ए आला आपल्याकडे 100 बी आला -1 आणि एन आला 5. म्हणजे काय होणार आहे ह्या केसमध्ये जी अल्टरनेट टर्म्स आहेत हो ना त्यांची साईन असेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. चलो पटकन सॉल्व्ह करायचं मुलांना एका मिनिटाच्या आत. चला तो काय येणार एक्सपान्शन याचं 100 मायनस 1 ची पॉवर 5. ओके. तो काय लिहिणार याला 5c0 100 ची पॉवर 5 मायनस 5c1 100 ची पॉवर 4 प्लस 5c2 100 चा क्यूब मायनस 5c3 100 चा स्क्वेअर प्लस 5c4 100 मायनस 5c5. ओके. हेच सिम्प्लिफाय करून ओपन अप करणार तर आन्सर काय येईल मायनस 5c1 किती होतो 5 इंटू 100 ची पॉवर 4 प्लस 5c2 किती होतो 10 मायनस 5c3 किती होतो परत 10 प्लस 5c4 5 इंटू 100 मायनस 5c5 1. सो हे किती येणार आहे टोटल याची मायनस प्लस मायनस प्लस 500 मायनस 1. तर टोटल पॉझिटिव्ह आणि टोटल नेगेटिव्हला मी ऍड करेल सम करेल तर हे येणार 1001 0000 500 मायनस 5001 00001. सो हे आन्सर येईल 950999000499. ओके. तर याच सोबत जो आपला क्वेश्चन नंबर 9 आहे तो सॉल्व्ह करून झालेला आहे आणि आपण आजचा जो सेशन आहे आपला तो इकडेच थांबवू. पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत नेक्स्ट क्लासमध्ये. तर भेटूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये. ओके. थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल आणि मी एक्सपेक्ट करतोय की आपण जे काही डिस्कस केलेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये ते तुम्हा सगळ्यांना क्लिअर आहे आणि तुम्हाला समजलेलं आहे. सो या टॉपिकची प्रॅक्टिस करत राहा हो ना. इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायनॉमियल थिअरम. याचं पुढे ऍप्लिकेशन वगैरे सुद्धा आपल्याला दिसतील आणि येतील. सो टच मध्ये राहा या टॉपिकच्या. ओके. सो दॅट्स इट. सेशन लीव्ह करू शकतात तुम्ही. आपण भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल.